हाय, हॅलो, नमस्ते. मी गायत्री. माझ्या ह्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. 10 वाजले आहेत आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं माझ्या घराच्या बाहेर म्हणजे पुढच्या बाजूला एक खड्डा झालेला आहे. येता जाताना ते हालतं, म्हणजे खाली पटाईचं आहे ना, तर त्याच्यामुळे ती पटाई तुटलेली आहे. तर मी तुम्हाला ते दाखवते की खड्डा किती डेंजर झालेला आहे. आणि तिथून खूप वजन किंवा सारखी ये जा किंवा पळापळी जरी केली ना, तरी तो खड्डा आतमध्ये जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यात कोणी पडूही शकतं. मी तुम्हाला दाखवते. तर आता खूप दिवसांनी, म्हणजे आता त्याला 3-4 महिने झाले. तर ते काम करायचं असं करत करत आज तो माणूस आलेला आहे, कारागीर. तर आता खाली ते लोक दाखवत आहे काय करायचं काय नाही. तर मी तुम्हाला इकडचा खड्डा दाखवते जे काम करायचं आहे. हे बघा, हे सासूबाईचं किचन आहे इथे, या दरवाजाकडे. आणि इथे बघा, हे पूर्ण, हे बघा, हा जो खड्डा आहे हा पावसामुळे झालेला आहे. पावसाचं पाणी इथे मुरून मुरून तो खड्डा झालेला आहे. खाली फळ्यांचं, म्हणजे लाकडाचं पटाई आहे. तुमच्या लक्षात येत असेल, ही बघा, ही फळी अशी पटाया आहे, म्हणजे फळ्या लावलेल्या आहे. जुनं घर आहे मातीचं. तर त्या पटाईचे ते जे लाकडं आहे तर ते सडून, पाण्याने पूर्ण भिजून सडून ते असे गळून गेलेत, म्हणजे खराब झालेत आणि पडले. असं थोडंसं वजन पडलं तरी ते पडतात ते. आणि मागच्या वेळेस पण झालं होतं, माझा लहाना धीर पडला होता त्याच्यातून. पण मग हे बांधकाम थोडंसं चुकीचं त्यांनी नंतर फक्त वरतून कोबा करून घेतला, खाली पटाई बसवल्याच नाही, त्याच्यामुळे परत झालं. हे बघा, हे भिंती वगैरे पण किती पडक्या झालेल्या आहे. खूप जुनं घर आहे आणि पूर्ण पडायला आलेलं आहे हे रूम. आणि ह्या बाजूला आहे हा कारखान्याचा दरवाजा आहे. तो दरवाजा पण बाहेर निघालेला आहे. पण आता तात्पुरतं आम्हाला तिथे राहणंच आहे, का विकायचा चालू आहे. त्याच्यामुळे बनवता पण येत नाही आणि खर्च वगैरे केला आणि मग विकल्या जाईल तर काय उपयोग. इथे आमचा लाडूचं कारखाना आहे. इथे लाडू बनवले जातं, मॅन्युफॅक्चर होतं इथे. आणि हे लाडू इथे आम्ही बनवून ठेवलेले आहे. आजची ऑर्डर होती ती. तर आज सुट्टी होती, आज ईद आहे, त्याच्यामुळे आज कामाला कोणी मुस्लिम बायाच आमच्याकडे कामाला येतात, कारण आजूबाजूला सगळे तेच लोक आहेत. त्यामुळे आज ईदची त्यांना पण सुट्टी पाहिजे होती, म्हणून मग आज सुट्टी दिली होती. 2 बाया आहेत, हिंदू बाया पण आहेत, लांबून येतात त्या. सगळे एकत्र काम करतात छानपैकी. काय हल्ला? हा, काय रे, का पळतोय? हा, का पळतोय? गरमी तर एवढी होतीये ना. हे बघा, झोपेतून उठतो, पुढच्या घरात जातो, ब्रश नाही करत, काही नाही, टी व्ही लावून बसतो, तिकडून येतो आणि इकडे येऊन पण हे असं लोळालोळी राहते त्याची. हे बघा, अजून ब्रश पण नाही केलेला आहे आणि आता लाज वाटतीये त्याला. उठ, चल, ब्रश करून घे. चहा मी गॅसवर ठेवलेलाच होता. मस्त चहा उकळला होता असा छानपैकी. आणि मग त्याच्यात मी दूध टाकून मस्तपैकी चहा चांगला अजून उकळवून घेतला आणि ह्या दोघांना चहा देऊन टाकला. त्यांची फरमाईश होती की आज मॅगी पाहिजे नाश्त्याला, म्हणून मग मी म्हटले चला चहा पिण्याच्या आधी मॅगी शिजायला टाकून देते आणि मग मी चहा पिते. तोपर्यंत त्या दोघांना दिलं. ते दोघं नाश्ता करतच होते. नाश्ता म्हणजे चहाबरोबर आम्हाला बिस्किट वगैरे, खारी असं काहीतरीच लागतंच आणि मग हा नाश्ता. मग मी म्हटले चला आता तोपर्यंत हे टाकून देऊ आणि मग आपण चहा बिस्किट खाऊ, म्हणून मग मी पटकन मॅगी टाकली बनवायला. जास्त काही नाही, मी कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि लाल तिखट, थोडंसं मीठ, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 4 मॅगी आहे तर मी 4 ग्लास पाणी टाकले, म्हणजे एका मॅगीला 1 ग्लास पाणी, अशा हिशोबाने मी 4 मॅगीला 4 ग्लास पाणी टाकलं आणि मस्तपैकी ती शिजायला टाकून दिली. शैल मॅगी नाही आवडत, पण अशी तिखट वगैरे असली की थोडीफार खातात ते. पण निमिषला रोज मॅगी दिली तरी तो खाईलच. पण मग त्याच्यामुळेच आम्ही आता बंद केली. क्वचित कधीतरी मागवतो मॅगी आणि मग नाश्त्याला वगैरे खातो. नाहीतर त्याला मॅगी म्हणजे खूपच आवडीचा खाणं आहे त्याचं. पण नको, मॅगी काही चांगली नाही आहे. मग मी मॅगी शिजायला टाकली आणि इथे मस्तपैकी चहा आणि गुड्डे बिस्किट घेतलं. मग मस्त मॅगी झाली. पण मॅगी खूप तिखट झाली होती, पाणीच खूप पीत होतो, खूप म्हणजे खूपच तिखट झाली होती.
लाल तिखट पण माझं तिखट होतं आणि हिरव्या मिरच्याही मी टाकलेल्या होत्या. मस्त झणझणीत मॅगी झाली होती, पण सगळ्यांना आवडली होती. माझ्या तर डोळ्यातच पाणी येत होतं आणि तोंडाला पूर्ण तिखट पाणी येत होतं. मग ते नाश्ता झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले. मसूरची डाळ मी कुकरला लावली होती आणि भात पण लावला होता आणि मसूरच्या डाळीमध्ये मी शेवग्याच्या शेंगा टाकून तिखट डाळ बनवणार होते. त्याच्यासाठी मी लसूण, कांदा आणि टोमॅटोची फोडणी देणार होते. कढीपत्ता होता, जिरे मोहरी असं सगळं टाकून मी फोडणी देणार होते आणि तिखट डाळ करणार होते. यांना दोघांना पण ती तिखट डाळ आवडते. आणि मीच नाश्ता करून खेळायला गेला होता खाली आणि अक्षयला माल द्यायला जायचं होतं. तर त्याच्यामुळे ते विचारत होते काही दुकानातून आणून वगैरे द्यायचं आहे का, तर मी नाही बोलले त्यांना, कारण होतं सगळं, वरण भात लावलं होतं आणि भाजी बनवणारच होते. तर मग ते माल द्यायला गेले आणि मम्मीचाही फोन आलेला होता, तिने बोलवलं होतं, कारण अलिबागवरून आल्यानंतर तिला काही फोन वगैरे काही केला नव्हता. तर तिचा फोन आला होता. म्हटलं हो मारेल मी एखादा एक चक्कर जसा वेळ मिळेल, पण उन्हामुळे एवढा कंटाळा येतो ना आणि स्वयंपाक करता करताच इथे ना एवढी घामाघूम होऊन जाते. तर दिवसभरामध्ये 3 ते 4 वेळेस नक्की आंघोळ होऊन जाते. एवढी गरमी आहे. तर मी इथे स्वयंपाक वगैरे करून घेते आणि माझ्या इथे स्वयंपाकाच्या इथे मला किचनमध्ये खिडकी पण नाही आहे. त्याच्यामुळे कसं असं हवा वगैरे जायला मागच्या बाजूला आहे दरवाजा, पण मग तरी पण मग याच्यात मी शेंगा वगैरे टाकून घेतल्या आणि डाळीला मी उकळायला ठेवून दिलं, म्हणजे शेंगा पण व्यवस्थित शिजतील. डाळ शिजत होती तोपर्यंत मी घर झाडून वगैरे घेऊन घेतलं, सगळं व्यवस्थित सगळा पसारा वगैरे काढून घेतला आणि बाहेर मी भांडे काढून ठेवले होते. हे सकाळचे नाश्त्याचेच होते भांडे, चहाचे. आणि ऊन बघितलं तर मला खाली जायची अजिबात इच्छा होत नव्हती. मग मी म्हटलं चला वरतीच भांडे घासून घेते, कारण खूप ऊन पण होतं. मग मी वरतीच भांडे घासून घेतले, फ्रेश वगैरे झाले आणि मस्त झोपले होते. तिकडून झोपेतून उठले नाही तर अक्षयनी संध्याकाळी 6 वाजता फ्रेश बेकरीमधून क्रीम रोल घेऊन आले होते आणि मग मी जेवण तर केलेलंच नव्हतं, म्हणून मग मी तसंच क्रीम रोल खाऊन घेतलं झोपेतून उठल्यावर. आणि त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि मग मी आणि निमिष मस्त त्या लग्नाचा अल्बम बघत बसलो. खूप वर्षांनी काढला होता अल्बम, निमिषलाच बघायचे होते फोटो, म्हणून त्याला दाखवण्याच्या निमित्ताने मी पण बघून घेतले. खूप वर्ष झाले होते, बघितलं पण नव्हतं आणि आता 13 वर्ष झाले आमच्या लग्नाला पण. तर थोडाफार बदल होणारच. अक्षय आहे जसेच्या तसे, कारण रोज जिमला पण जातात. माझ्यात खूप चेंजेस झालेले आहेत आणि त्याच्यात थायरॉईड पण झालं. आता 5-6 वर्ष झाली मला थायरॉईड पण आहे. त्याच्यामुळे थायरॉईडमुळे जास्तच जाड झालेले आहे, म्हणजे ती सूजच म्हणतात डॉक्टर, सूज आहेत. तर तरी थायरॉईड कमी जास्त होत राहतो. त्याच्यामुळे कदाचित एक्सरसाइज नाही आहे, डाएट नाही आहे, नॉनव्हेज खाणं आमचं जास्त आहे, खूप आहे. नॉनव्हेज म्हणजे हप्त्यातून आमचे 3 ते 4 वेळेस होतातच. गुरुवारी फक्त आम्ही नॉनव्हेज खात नाही. बाकी नवरा जिम ट्रेनर असूनसुद्धा माझी तब्येत अशी आहे. ते म्हणतात ना घर की मुर्गी दाल बराबर, तसा प्रकार झालेला आहे आमचा. जोक होता तो. तसं काही नाही आहे. ते मला डाएट सांगतात, मला डाएट लिहून पण दिलेलं आहे, पण मी फॉलो करत नाही, कारण खाण्यावर नाही आहे आमचं नियंत्रण. खूप फूडी आहोत आम्ही, सगळेच घरामधले सगळेच फूडी आहोत. त्याच्यामुळे आम्हाला नियंत्रण नाही आहे, खाणं चालूच असतं आमचं. आता फोटो बघून तर खरंच असं वाटतं की होईल का मी एवढी परत, काय माहिती. पण प्रयत्न तर करेल, आता बघू काय नाही. आता यांना मी बोलते की मला एक्सरसाइज सांगा, कमीत कमी मी घरातल्या घरात तरी एक्सरसाइज करेल आणि प्रयत्न होईल एवढी तर नाही, पण मग कमीत कमी झाली पाहिजे आता थोडीशी कमी. डिलिव्हरीनंतरच खरं तर जाड झाले होते मी, म्हणजे एवढी पण नव्हते, पण सुरुवात तर झालीच होती. प्रत्येक बाईची तीच सुरुवात असते, लग्नानंतर डिलिव्हरीनंतरच बाईची तब्येत सुधरत जाते. आणि कसं असतं ना बाईचं, एकदा डिलिव्हरी झाली, लग्न झालं की घर सांभाळा, जॉब वगैरे ह्या गोष्टीमध्ये ती गुंतून जाते. नंतर बाळ होतं, मग बाळानंतर मग बाळाकडे सगळं लक्ष, म्हणजे स्वतःला वेळ द्यायला आपल्याला वेळच नसतो बाईच्या जातीला. त्याच्यामुळे कुठेतरी बाई ह्या बाबतीत तरी मागे पडलेली आहे, की ती स्वतःला वेळ देत नाही आहे. तरी आत्ताचे जनरेशन म्हणजे त्या मानाने खूप चांगले. फोटो पाहता जुन्या आठवणी पण असे नजरेसमोर येऊन जातात ना. तर लग्नाच्या वेळेस आमचे जरा खूप थोडं अवघडच होतं आमच्या लग्नाचं. तर ते किस्से पण आठवत होते, की काही माझ्या घरचे प्रॉब्लेम होते, काही त्यांच्या घरचे प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे खूप अवघड होतं. पण झालं आमचं लग्न आणि संसार पण खूप छान चालू आहे. ते स्वभावाने पण खूप चांगले आहेत. असेच अजून जर आमचे लग्नाचे किस्से ऐकायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला माझे लग्नाचे किस्से सगळे सांगेल. कसं झालं, काय झालं, काय प्रॉब्लेम होते, तरी आमचं कसं लग्न झालं, हे सगळ्या गोष्टी मी सांगेल तुम्हाला. आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.